नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ऑनलाईन कशामुळे असते की एक जनतेची सुविधा जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करतात, जे शॉपिंगवर जाऊ शकत नाहीत, ते तो ऑनलाईन मागून घेतात की चला आपलं प्रोडक्ट चांगले येईल। त्या जनतेचे त्या जे माणसं आहेत, गरीब लोक आहेत, त्यांचा तुम्ही पैसा खायला लागले ना सगळे मिळून। चुकी तुमची नाही, तुम्ही कसं तुमच्या अंगावर घेणार? आम्हाला माहिती आहे ना तुमची काही चुकी नाही, तुम्ही करारनामा केला नाही ती चुकी नाही, ती कंपनीवर ढकलतात ती चुकी नाही, चुकी आमची ना, आम्ही मागवतो ना। सगळीकडे फ्रॉड आहे, एक बी वस्तू चांगली येत नाहीये। आजपासून ऑनलाईन शॉपिंग कुणी करू नाही, ही माझी विनंती राहील सगळ्यांना। आजपर्यंत सगळ्यांनी ऑनलाईन शॉपिंग केली, लाखो रुपये गेले, वापस पुन्हा जात नाही। याच्या अगोदर पण एक पत्रकाराची फसवणूक झाली, त्याने ड्रोन मागितला होता टीव्ही सेंटरला गोडाऊन पण त्याचे पण ऑनलाईन 1800 रुपये घेतले होते कंपनी, त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर कंपनीने त्याचे पैसे परत केले। लिगली आता जाऊन मी एक समाजसेविका आहे, मी समाजासाठी आलेले आहे। मला तुम्हाला काय वाटतंय, गोडाऊन मालक आणि कोरिअरवाले मिळून हे फसवणूक करतात जनतेची केली ना, माझी जनतेचे डोळे आई जनता बघा। मी एवढं 20 वर्षापासून मी समाजसेवा करते, तर माझी फसवणूक आहे। मी तर शिकलेली, ते बिचारे जे अनपढ आहे त्यांचं काय? संबंधित कोरिअरवाले आणि कंपनीच्या मालकावर तुम्ही पोलीस स्टेशनला मी कंप्लेंट करणार आहे यांच्या खिलाफ। या कंपन्या बी बंद झाल्या पाहिजे आणि हे सगळे कुरिअर सुद्धा बंद झाले पाहिजे। सर, आम्हाला सगळे चुकीचे प्रोडक्ट आलेले आहेत, चुकीच्या प्रोडक्ट आपण रिटर्न करू शकता का नाही? मी यांचं प्रोडक्ट ऑर्डर दुसरंच होतं आणि ऑर्डर आलेलं दुसरं आहे। घेऊ शकतोय आणि महत्वाचा विषय असा आहे, किती तक्रार यांचं जे पोर्ट चुकी झालेलं आहे, यांचं जे पोर्ट असेल ही पोर्ट रॉंग भेटलेलं आहे, मी यांचं पोर्ट रिसीव करून घेतो आणि जे काही असेल मी मेल करतो, मेल करून वरतून जे अपडेट येईल ते अपडेट अपडेट करू। नाही, याच्यामध्ये आपण एक मेन्शन करू शकतो की कस्टमरची कंप्लेंट आहे, चुकीचं प्रोडक्ट पाठवल्यानंतर त्यांचा विश्वास खर्चीकरण झालेला आहे, त्यांना त्यांचा रिफंड पेमेंट पाहिजे, याबद्दल आपण सांगू शकता का? भेटू जाईल रिफंड त्यांना, नक्की मिळेल त्यांना। मग त्या हिशोबाने आता मॅडमचं जी प्रोसिजर आपण पूर्ण करणार का? करू ना, नक्की करू ना। बरं, असे किती तक्रारी आतापर्यंत आलेले आहे तुमच्याकडे? असे डेली नाही येत माझ्याकडे, मॅडम 4 ते 5 करून दिले। बरं, संबंधित कंपनीला तुम्ही जे कोरिअर पाठवत त्यांना तक्रार दिली का असे फसवणूक जनतेची होतात? कस्टमर पोचलेले त्या कस्टमरची मी माझ्याकडून माझे मेल करून त्यांना मी माझ्याकडे वापस आले नाही कस्टमर। बरं, असे प्रकार घडताना तुम्ही पोलिसात निदर्शनात आणून दिलं का ही जनतेची फसवणूक केली? तुम्ही का पोलिसाला तक्रार का करत नाही? तुमच्या कंपनीला ते माल येतं आणि ते तक्रारी तुमच्याकडे येतात, तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही संबंधित कंपनी? त्या व्यक्तींनी सरळ पोलीस स्टेशनकडे जायला पाहिजे, ही अशी कंप्लेंट मला मी माझा प्रश्न अजून एक असा आहे की आतापर्यंत किती असे कस्टमर्स आहेत ज्यांना तुम्ही रिफंड केलेलं आहे किंवा प्रोडक्ट मागवलं जातं एक आहे आणि प्रोडक्ट त्यांच्या घरी पोचतो दुसरंच प्रोडक्ट पोहोचत आहे, तर याबद्दल आपल्याकडे किती तक्रार आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सर्व्हिस का दिलेली आतापर्यंत? आतापर्यंत माझ्याकडे भरपूर सारे कंप्लेंट आलेले आहेत। सर्व्हिस काय असतं की कंपनीचा बिझनेस आहे आणि कोणताही क्लायंट असो की कोणी असं सांगत नसतो की आपण फेक ऑर्डर देणार आहे आणि कंपनी त्याच्यावरती प्रश्न असतं की हा ओरिजिनल प्रोडक्ट देणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की इंस्टाग्राम, फेसबुकवर हे काही ऑनलाईन शॉपिंगचं ॲप्लिकेशन नाही आहे। आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन घ्यायचं असेल, ऑनलाईन ऑर्डर काही करायचं असेल तर आपल्याकडं त्यासाठी ऑथराईज जे ॲप्लिकेशन दिलेली गेलेलं आहे, जसं की मिशो झालं, मुलाला ऑनलाईन पेमेंट केलं, ऑनलाईन केलं, ठीक आहे, तर मला ते माझ्याकडे सगळं मेसेज वगैरे सगळं आहे। ऑनलाईन पेमेंट केलेली आहे मॅडम, ऑनलाईन पेमेंट केलेलं तर त्याला वेळ लागेल, सीओडी असं ते मी त्यांना कॅश ऑनलाईन पेमेंट केलं मी 999 रुपये आजच केलं ना? आजच आहे, मग त्यांना ऑनलाईन तुरंत पेमेंट फोन लावला मी प्रोडक्ट साधारण किती दिवसाचा वेळ लागू शकतो? 20 ते 25 दिवस। मग आता सध्या तुम्ही ते प्रोसिजर करणार रिफंडिंगची? मॅडम मला बघा लेकर आणि त्यांचं ID प्रूफ द्यावा, पुढे मॅडम तुम्ही सगळं आहेत का? माझा पैसा आला ठीक आहे, माझा पैसा येईल, पण ते लाखो लोकांची फसवणूक झाली त्याचं काय? आज कमीत कमी ऑनलाईन होऊन 5 वर्ष झालेले, सगळीकडे ऑनलाईन फसवणूक आहे सगळीकडं। जे बिचारांना माहीत नाही ते तर परेशान आहेत ना। आपण जाऊन सगळ्या तुमच्यासारखे सगळ्या पत्रकारांना ना आपण बोलू शकतो, पण तुम्ही सांगा जी जनता आहे ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते, 500 रुपये रोज कमवते आणि ते 500 रुपयाचं त्यांनी जर 400 रुपयाचं प्रोडक्ट मागितलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची मेहनत वाया गेली,
प्रोडक्ट डुप्लिकेट आलं त्याच्याबद्दल त्याला दुःख झालं, मग ही जनतेची सरळ सरळ फसवणूक आहे ना. मी काय म्हणते, या सगळ्या कुरिअरवाल्याने एक आहे ना कंपनीकडून एक चांगलं लिगली असं एक तुम्ही करारनामा करून घ्या बॉन्डवर, की जेणेकरून आम्हाला सुद्धा ती सुविधा होईल की आम्ही वापस करू, रिटर्न करू. आता जर या वेबसाईट उघडल्या तर वेबसाईट सगळ्या बंद असतात, जे कुरिअर देऊन जातो त्याचे फोन बंद असतात, मग आम्ही जनतेने कुणाकडे जायचंय. आज आमची लाखो करोडची फसवणूक आहे. आज एक हजार रुपये म्हणले तर तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये किती तरी फसवणूक होतात. मॅडम आपण ग्राहक मंचमध्ये जाणार का? मी जाणार ग्राहक मंचमध्ये जाणार. जर मला पैसे नाही मिळाले मी ग्राहक मंचमध्ये जाणार आणि म्हणजे जाणार आणि तिथं कंप्लेंट करणार. तुम्ही पैशाचं सुद्धा हे तुमची फसवणूक तुला दाखवतो ग्राहक मंचमध्ये जाणार का? मग मी जाणार कंप्लेंट करणार. पॅन्ट दिलेली ती बी जुनी आहे, 10-5 रुपयाची कुठून तरी उचलून आणले. हे काय कंपनीला संडे बाजारमधून, हा विकली बाजारमधून आणलेली असते. कुठून आणली काय माहिती उचलून, कुणी पॅक केली माहीत नाही, पण आमच्यापर्यंत तर आली ना. सगळे फसवणूक, किती जनतेची फसवणूक करणार आहे. क्या कहना चाहेंगे मैम, आपने ऑनलाइन कौन सा प्रोडक्ट मंगाया था और आप यहाँ पर क्यों आई? ये प्रोडक्ट है, देखिए आप, इस पे मेरा नाम है और ये प्रोडक्ट है ना तो मैंने मंगाई थी, लेकिन इसमें आप देखो मैं आपको खोल कर दिखाती हूँ इसमें क्या निकलता है. आपने क्या चीज़ मंगाई थी? मैंने 3 ब्रा मंगाए थे लेडीज़ के थे, तो वो नहीं निकलते हुए देखो. देखिए आप सब लोग देख सकते हो, ये तो जेंट्स के पैंट है. ये भी देखो पीछे से आगे से. आपको कौन सा एंगल से ब्रा लग रही बताइए, दिख रही क्या? देखिए अब ये सब जनता को बताइए प्लीज़. ये ऑनलाइन शॉपिंग है, आप देख सकते हो. ये पैंट है. चलो ये ओके. चीज़ सामने आ गई है कि आपने जो प्रोडक्ट मंगाया था वो प्रोडक्ट नहीं आते हुए आपको जो है तो एक जेंट्स का पैंट भेजा गया है. जी जी. तो इसमें आपके साथ में जो भी फसवने का जिस तरीके से प्रक्रिया हुई है वो प्रक्रिया किस तरह हुई है बताइए. अभी मैंने ये प्रोडक्ट है, मुझे कुरियर वाले ने ला के दिया घर पे. मैं घर पे जाने के बाद उसको ओपन करके दिखाई तो उसमें पैंट निकला है. तो आप सोचो जो प्रोडक्ट है वो नहीं मिलते हुए दूसरा प्रोडक्ट मिला है. ये तो मेरी तो हो गई, लेकिन सब जनते की भी फसवणूक है ना. जो गौर गरीब है उनकी भी तो फसवणूक हो गई ना. हज़ारों करोड़ों का ये जो लोग फ्रॉड कर रहे हैं, तो इन पे तुरंत एक एक्शन लिया जाए और कार्रवाई की जाए. आप जैसे हर लोग यहाँ तक नहीं पहुँच पाते, तो फसवणूक बहुत सारे लोगों की है। इसलिए तो मैं आई हूँ ना. जो लोग आ नहीं सकते ना उनके लिए है ये, कि जो लोग आज के बाद है ना कोई ऑनलाइन शॉपिंग नहीं करेंगे, और करेंगे तो जिसके पास लीगली है वही शॉपिंग करेंगे. जिसके पास जो कुरियर के जो मेन रहते हैं उनसे बात करो. बात करने के बाद उनसे बोलो कि तुम्हारे पास कोई डॉक्यूमेंट है क्या, जैसा लीगली कोई डॉक्यूमेंट मीन्स नगर पालिका की परमिशन है क्या गोदाम के लिए. फिर बाद में तुम्हारे पास करारनामा है क्या, तुम्हारे पास शॉप एक्ट का दुकान का लाइसेंस का डॉक्यूमेंट है क्या. ये सब जानकारी लेने के बाद ही आप शॉपिंग कीजिए प्लीज़. मैडम गोडाउन से ज़्यादा इम्पोर्टेंट लगता है जिस शॉपी से आप परचेज़ कर रहे हैं, जैसा अमेज़ॉन हो गया, दूसरा जैसे कि दूसरे हो गए जो बड़े बड़े नामचीन जो एजेंसियाँ हैं उनसे माल मंगाना चाहिए, ना कि जो तो कुरियर का. तो इसमें कोई रोल नहीं, कुरियर का रोल है सिर्फ आप तक के पहुंचाना. नहीं, कुरियर वाले का भी है ना, उन्होंने भी कंपनी से करारनामा करना चाहिए ना. जो फ्रॉड कंपनी है ना उनका माल क्यों बेच रही है, मेरा ये सवाल है. तो उसके खिलाफ आप पुलिस में कंप्लेंट करना ही. हाँ, तो मैं अभी ये पुलिस स्टेशन में जाके पुलिस वालों को मैंने कॉल किया है. पुलिस वाले आ रहे हैं अभी, और उनको भी मैं सारे पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट करने वाली हूँ. मैं सीपी साहब के पास भी कंप्लेंट करूँगी. गोडाउन मैनेजर से आपकी क्या बात हुई? तो गोदा उनसे तो नहीं, मेन तो कोई नहीं है यहाँ पे. जितने भी है सब उनके नौकर है, जो काम करने वाले बच्चे हैं. उनके पास ना ड्रेस है ना आइडेंटिटी है, बस ऐसे आते जाते. आपको एक किस्सा सुनाती हूँ मैं. एक कंपनी वाले जो प्रोडक्ट वाले हैं वो ऐसे प्रोडक्ट बेचने गए, लेकिन एक लेडीज़ का घर में जाने के बाद मर्डर हुआ था. तो मैं बोलती हूँ सावधान रहिए सबसे, क्योंकि ये फ्रॉड भी हो सकते हैं. जिसकी दूसरों की फसवणूक हो रही, क्या आप उनकी मदद करने वाली है? इंशाल्लाह ज़रूर करूँगी मैं, क्यों नहीं. मैं तो एक समाज सेविका हूँ, मैं तो जनता के लिए कभी भी हाजिर हूँ. मैडम ये जो फसवणूक हो रही बहुत सारे लोगों की तकरार है, पुलिस स्टेशन में गए हुए लोग. आपकी एक सामाजिक कार्यकर्ता है आप, तो आपकी फसवणूक होना सामाजिक है, बहुत बड़ी बात है. सही है ना. आज मेरे जैसी की फसवणूक होती तो तुम जो देखो जो अनपढ़ लोग हैं बेचारे यहाँ तक नहीं आ सकते, उनका क्या हाल होता होगा. आज पढ़े लिखे के साथ इतना फ्रॉड है तो अनपढ़ लोगों के साथ कितना फ्रॉड होता होगा.
हर ऑफिस, बैंक, हॉस्पिटल, बहुत सारे लोगों पे मतलब जगह पे फ्रॉड हो रहा है। क्या इस विषय में आप पुलिस आयुक्त पुलिस स्टेशन में तकरार मैं देंगे? साहब से बात करने वाली हूँ, मैं सीपी साहब से बात करने वाली हूँ कि ये विषय लिया जाए। पुलिस स्टेशन में तकरार देंगे क्या? पुलिस स्टेशन में तकरार दे रहे मैं क्या? पुलिस स्टेशन में तकरार देने वाली हूँ, ये प्रोडक्ट ये वो सब तकरार देने वाली हूँ जाकर अभी। और आपको अगर मतलब लगता है कि ऐसी फसवणूक हो गई है तो प्लीज़ मुझे ना ये नंबर पे कांटेक्ट करो, 70 20 65 11 37। नागरिक को क्या आह्वान करेंगे आप ये फसवणूक के बारे में? मैं नागरिक को ये आह्वान करूँगी कि जनता ने है ना कोई भी ऑनलाइन शॉपिंग मत करो, अपना पैसा वेस्ट मत करो। मेहनत का पैसा है, आप एक दुकान में जाके शॉपिंग कर सकते हो।